नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपल्या बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, NICL AO 2024 नोटिफिकेशन हे आउट झालं आहे आणि उद्या म्हणजे 29 सप्टेंबर ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची लास्ट डेट आहे. आणि मित्रांनो, नेहमीप्रमाणे NICL AOनी फार वेळ NICL AOची जी परीक्षा असते जनरल लिस्टची पर्टिक्युलरली मी त्याच्याबद्दल बोलतो आहे. खूप दिवस असे काही दिलेले नाही आहेत प्रिपरेशनसाठी, परंतु कारण की तुम्ही सगळे IBPSच्या एक्झामची तयारी करणारे कॅन्डिडेट आहात, तुम्ही सगळे SSCच्या एक्झामची तयारी करणारे कॅन्डिडेट आहात, इतर सगळ्या एक्झामची तयारी करणारे तुम्ही कॅन्डिडेट मित्रांनो जर का आहात असं मी समजतो. मग ही जी एक्झाम NICL AOची होणार आहे प्रिलिमिनरीची, ही एक्झाम आणि लास्ट डेट याच्यामध्ये फार अंतर नाही आहे. तर आज हा जो व्हिडिओ आहे मित्रांनो, मी हे एवढं सगळं तुम्हाला यासाठी सांगितलं आहे कारण फक्त 29 सप्टेंबरपासून म्हणजे उद्यापासून एक्झामपर्यंत म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत 15 दिवसाचा वेळ मित्रांनो तुम्हाला मिळतो आहे. या 15 दिवसात प्रॉपर प्लॅनिंग करून तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे. तर ते प्रॉपर प्लॅनिंग काय आहे तर त्या प्रॉपर प्लॅनिंगची तयारी इथे 20 दिवस झालेल्या मित्रांनो चुकून, तर ही 15 दिवसाची जी तुमची तयारी आहे ही कशी करायची आणि काय काय नेमकं प्रत्येक सेक्शन मध्ये वाचायचं, थोडक्यात फोकस करायचं कोणत्या सेक्शन मधल्या कुठल्या टॉपिकला, हे सगळं या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. NICL AO जबरदस्त असं ही पोस्ट आहे. तब्बल 92,000 पर्यंत 92,000 पर्यंतची सॅलरी आहे. त्यामुळे हे जर का स्ट्रॅटेजी तुम्ही यूज केली मी सांगतोय ती, तर नक्की एक पोस्ट मिळायला मदत होईल. बघूया. बघा, 15 दिवसात तयारी कशी करायची आहे ते बघू. कमी वेळात मी सगळी स्ट्रॅटेजी सांगण्याचा प्रयत्न मित्रांनो करणार आहे. आता ही तयारी सोपी कोणाला जाईल की जो ऑलरेडी प्रिपरेशन मध्ये आहे सगळ्या एक्झामच्या. काळजी. बघा मित्रांनो, पहिले 5 दिवस जे आहेत ते महत्वाचे आहेत. रिव्हिजन होणं आवश्यक आहे. कसं? वीक एरियाज बघून घ्या, कोणते कोणते आहेत, कोणकोणत्या सेक्शन मधल्या कोणत्या टॉपिकवर तुम्ही वीक आहात ते एरियाज बघून घ्या. एक्झाम पॅटर्न माहित असणं आवश्यक आहे, त्याचा एकदा रिव्ह्यू करून घ्या सिलेबस सहित. सोबत प्रिव्हियस इयर PYQs चे जे पेपर्स आहेत, प्रिव्हियस इयरचे पेपर्स, सॅम्पल क्वेश्चन पेपर हे बघायला विसरू नका, ते सॉल्व्ह करा. सुरुवात डायरेक्ट PYQ पासून करायची आहे मित्रांनो. मॉक दिले तरी हरकत नाही. मॉक तर मी नेहमी सांगतो की रोज 2 मॉक दिले तरी काही प्रॉब्लेम नाही, पण इथे या पद्धतीने तुम्ही जावं असं अभिप्रेत आहे. आणि मित्रांनो, रिव्हिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट या पहिल्या 5 दिवसांमध्ये. कसं? बघा, आता रिवाइज करायचं आहे तर नेमकं काय काय कसं कसं जायचं आहे ते बघूया. रिव्हिजन करायचं आहे तर कसं करायचं, कुठल्या सेक्शन पहिला जो आहे तो इंग्लिशचा. आता याच्या आधी ना थोडंसं मी तुम्हाला एक्झामची डेट आहे त्याच्याबद्दल माहिती सांगतो, म्हणजे तुम्हाला अजून थोडंसं जरा क्लिअर होईल पिक्चर. एक्झाम डेट आहे 13 ऑक्टोबर 2024, फेज 1 प्रिलिमिनरी आणि 17 नोव्हेंबरची डेट आहे. मागे पुढे मला थोडंसं क्लिक होत नाही आहे, पण बहुतेक 17 नोव्हेंबर 2024 फेज 2 पुढे जातो. आता फोकस कुठे कुठे करायचा आहे? रिव्हिजन करायचं आहे पहिल्या 5 दिवसात. म्हणजे नेमकं काय करायचं? इंग्लिश सेक्शन ग्रामर व्यवस्थित बघून घ्या, व्होकॅब्युलरी आणि कॉम्प्रिहेन्शन रिव्हिजन करा. रिजनिंग मध्ये हाय लेवलचे पझल्स मित्रांनो, 92,000 सॅलरी देणारा हा जॉब आहे, पोस्ट आहे, एओची पोस्ट आहे. मग इझी लेवलचे पझल तर बिलकुल विचारले जाणार नाहीत. मॉडरेट मला शक्यता कमी वाटते. हाय लेवल केल्यानंतर मॉडरेट इझी जाणार आहे पझल्स.
सिटिंग अरेंजमेंट, लॉजिकल रिझनिंग. बस पहिल्या 5 दिवसात इतकंच करा. क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, अरिथमॅटिक मधले टॉपिक कोणते कोणते ते टॉपिक आपण पुढे बघू. अल्जेब्रा बघून घ्या, जॉमेट्री. या 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 3 सेक्शन मधलं हे जे मी टॉपिक सांगितले ना एवढेच पहिल्या 5 दिवसात करा. याच्या व्यतिरिक्त काही करू नका. PYQ, सॅम्पल क्वेश्चन पेपर्स, रिव्हिजन. पुढे अवघड काम नाहीये पोस्ट मिळवणे त्या स्टुडंटसाठी जो ऑलरेडी अभ्यासामध्ये आहेत आणि 15 दिवसात तेच कॅन्डिडेट एक्झाम क्लिअर पण करणार आहे. हे पण अगदी क्लिअर करून टाकतो ते क्लिअरच्या सोबत. काळजी. 6 ते 10 दिवस, डेज 6 to 10. 6व्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत महत्वाचा पार्ट आहे. जितके मॉक टेस्ट देता येईल, मिनिमम 2 मॅक्सिमम 3 मॉक टेस्ट घ्या. अनालिसिस महत्वाचा आहे मित्रांनो. नुसतं मॉक टेस्ट देऊन उपयोग नाही. चार्ट तयार करा. क्वांट, रिझनिंग, इंग्लिश फेज 1 बद्दल बोलतोय आपण सध्या. वीक टॉपिक्स, नाव लिहा जे काय असेल. मार्क्स लिहा, नाव लिहा. अनालिसिस करा आणि सेम टॉपिक जो आहे जो तुम्हाला वीक वाटतोय त्या टॉपिकचं तुम्ही टॉपिक वाईज जो आहे ना ते क्विजेस जे असतात 5-5, 10-10 मिनिटाचे देऊन टाका. सोपं काम. पोस्ट मिळवणं अवघड काम नाही. रोज 2 ते 3 मॉक टेस्ट घ्या. अनालिसिस करणं आवश्यक आहे तुमच्या परफॉर्मन्स. विकनेसेस शोधा कोणते कोणते आहेत आणि आपले शक्तिस्थळ माहित पाहिजे. कोणकोणत्या टॉपिकवर आपला कमांड आहे, पटकन कुठले येत आहे. IBPS PO प्रिलिमिनरीची एक्झाम देताना जो प्रॉब्लेम येतोय की डेटा इंटरप्रिटेशनला हात घालतलाय पण डेटा इंटरप्रिटेशन सॉल्व्ह होत नाही. अरिथमॅटिकचे क्वेश्चन राहून जातात, 20 मिनिटं संपून जातात. असं करू नका. त्यासाठी आपलं शक्तिस्थळ माहित पाहिजे, स्ट्रेंथ्स माहित पाहिजे, विकनेसेस माहित पाहिजे. म्हणजे हा भूळ होणार नाही. 6 ते 10 दिवसात एवढंच काम करायचं. फोकस ऑन इम्प्रूव्हिंग वीक एरियाज. सांगितलं ना टॉपिकचे नाव. हाच वीक एरिया आहे. त्या दिवशी सेम डे तुम्हाला कळून जातो वीक एरिया कोणता आहे. सिलो आहे, रिझनिंग मध्ये पझल आहे का, सिटिंग अरेंजमेंट आहे का, याच्यात ब्लड मध्ये प्रॉब्लेम येतोय का, अजून कुठे प्रॉब्लेम येतोय, पटकन कळून जाईल. इथं तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी चान्स आहे. मॉक दिल्यानंतर पटकन लक्षात येते. मित्रांनो, टाइम मॅनेजमेंटवर काम करणं आवश्यक आहे. प्रॅक्टिस टाइम मॅनेजमेंट कशी होते परफेक्ट. 5-5, 10-10 मिनिटाचे क्विजेस, बिलकुल टाइम मॅनेजमेंट पक्के होणार. टाइम मॅनेजमेंट हा विषय ना तुम्हाला तुमच्या शक्तिस्थळ म्हणजे जिथं कमांड असणारे टॉपिक आणि वीक असणारे टॉपिक हे माहीत असले की टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित होणार. हे माझ्याकडून तुम्ही लिहून घ्या. पुढे जाऊ. फायनल प्रिपरेशन कडे आपण चालू आहे. दिवस 11 ते 15 फायनल प्रिपरेशन मित्रांनो. इथे खूप महत्वाचं पार्ट आहे. हा खूप महत्वाचा पार्ट है. वीक गिरता मतलब कि आपको वीक होना ही नाही आखरी तक. शेवटपर्यंत युद्धाला जिंकायचं म्हणल्यावर शेवटपर्यंत डटून राहावं लागेल त्या जागेवर. 11 ते 15वा दिवस मिक्स क्वेश्चनचे मॉक्स द्या. मिक्स क्वेश्चन्स मॉक द्या. ठीक आहे. रिव्ह्यू अँड रिवाइज ऑल कन्सेप्ट्स. सगळ्या कन्सेप्टवर थोडंसं रिव्हिजन करून घ्या. फोकस करा. शेवटचे 4 दिवस, 11वा दिवस ते 15वा दिवस आहे मित्रांनो. इंग्लिश कुठे कुठे फोकस करायचा आहे. क्लोज टेस्ट, सेंटेन्स रिअरेंजमेंट मित्रांनो. कॉम्प्रिहेन्शन आपण आधीच पाहिले. पहिले 5 दिवसांमध्ये रिझनिंग मित्रांनो महत्वाचं आहे. रिझनिंग मध्ये बघा लॉजिकल रिझनिंग. हे चुकून आलं. लॉजिकल रिझनिंग, हाय लेवलचे पझल्स. पुढे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, डेटा इंटरप्रिटेशनचा अनालिसिस करा मित्रांनो. डेटा इंटरप्रिटेशन महत्वाचा पार्ट आहे. पण मी पुन्हा सांगतो, DI शॉर्ट ट्रिक्स माहित पाहिजे, प्रॅक्टिस चांगली पाहिजे. DI अटेम्प्ट करताना, सॉल्व करताना DI मध्ये जर का तुम्ही हात घातला किंवा सॉल्व करायला घेतलं
वाटलं तुम्हाला प्रॉब्लेम होतोय स्किप करून टाका, अरिथमॅटिक कडे जा. पण DI मध्ये जर का तुम्ही अडकून घेतलं स्वतःला तर 20 मिनिटं कधी जातील पत्ता लागणार नाही. टाइम मॅनेजमेंटचा फज्जा उडून जाईल. काळजी. पुढे जाऊ. जनरल टिप्स महत्वाच्या खूप. फोकस कशावर करायचं, काय करायचं, पहिले 1 ते 15 दिवस आपण बघितले. महत्वाच्या टिप्स आहेत. फोकस राहा, शांततेत आपला अभ्यास चालू राहू द्या, प्रिपरेशन चालू राहू द्या. फार याचं ऐकत बसू नका. तुमचं टार्गेट ठरलेलं आहे, तुम्हाला दिवस तुमचे ठरलेले आहेत, तुम्हाला माहित आहे काय करायचं आहे. पहिल्या 5 दिवसात प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केल्यामुळे, सॅम्पल बघितल्यामुळे क्वेश्चन पेपरचे कशावर प्रश्न येतात ते तुम्हाला माहित आहे. त्यामुळे खूप कन्फ्युज होण्याचं काही कारण नाही. फार इकडून काही नाही. तुम्हाला मी सांगितलं तेवढंच करा, बाकी काही करू नका. फोकस स्वतःचा काय ठेवा, फोकस राहा. मॅनेज टाइम इफेक्टिव्हली. टाइम टेबल फॉलो करा. जो टाइम टेबल बनवलाय तो फॉलो झालाच पाहिजे. त्याच्यात एक्सक्यूज नाही, त्याच्यात कसल्या प्रकारचं एक्सक्यूज नसलंच पाहिजे. प्रॅक्टिस करताना टाइमर लावा है ना. म्हणजे 20 मिनिट कॉन्ट, रिजनिंग, इंग्लिश विथ टाइमर. मॉक देताय विथ टाइमर, ते द्यावेच लागतील. PYQ विथ टाइमर. प्रॅक्टिस करताय विथ टाइमर. क्विजेस विथ टाइमर. टॉपिक वाइज मॅथ विथ टाइमर. काही करा पण टाइम महत्वाचा आहे. आणि मित्रांनो रोजच्या रोज अनालिसिस केलं पाहिजे आपल्या परफॉर्मन्सवर. डेट 29 सप्टेंबर उद्या समजून घ्या. टोटल नंबर ऑफ मार्क्स आउट ऑफ 100 50. 30 तारीख बघा. टोटल नंबर ऑफ मार्क्स 55 1 ऑक्टोबर. टोटल नंबर ऑफ मार्क्स आउट ऑफ 100 40. पटकन लक्षात येईल आपल्या. रोज बघा आपले मार्क्स आपण बघायचे, त्याच्यावर अनालिसिस करायचं. टॉपिक वाईज, सेक्शन वाईज अनालिसिस करायचे. काय होते, मार्क्स वाढतायत का कमी होत आहेत. आणि हे मॉक दिलेले ना वीक एरिया, आणि आपण असणार आपलं असणार कमाल, आपलं शक्तीस्थळ, ते टॉपिक ते कळतं. काळजी. महत्वाचे जनरल टिप्स आहेत. सेक्शन वाईज टिप्स आधी सांगितलं. पुन्हा इंग्लिश रीड कॉम्प्रिहेन्शन. मित्रांनो केअरफुली महत्वाचं आहे. हे जे कॉम्प्रिहेन्शनचे पॅसेज असतात ना, हे केअरफुली वाचणं महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सॉल्व्ह कराल ना, काय काय तुम्हाला महत्वाच्या टिप्स सांगतोय सेक्शन वाईज की काय केलं पाहिजे. इंग्लिशमध्ये कॉम्प्रिहेन्शनचा पॅसेज केअरफुली वाचला पाहिजे. ग्रामरचे रूल्स हे तुम्हाला आयडेंटिफाई करता आली पाहिजे. व्होकॅब्युलरीवर प्रॅक्टिस पाहिजे. रिजनिंग यूज लॉजिकल रिजनिंग्स, पझल्स, सिटिंग अरेंजमेंटवर प्रॅक्टिस. डेटा इकडे हे नाही आहे. पझल्स आणि सिटिंग आहे. पुढे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, अरिथमॅटिक, फोकस ऑन अरिथमॅटिक. टॉपिक तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. अल्जेब्रा सोबत जॉमेट्री, डेटा इंटरप्रिटेशन अँड अनालिसिस. येस, महत्वाचं पार्ट. एक्झामला जाल त्या दिवशी काय काळजी घ्यायची, त्या दिवशीचे टिप्स. एक्झाम सेंटरला वेळेच्या आधी पोहोचा. रिपोर्टिंग टाइम आहे त्याच्या 1 तास आधी तुम्ही पाहिजे तिथे. रिपोर्टिंग टाइम 10चा आहे, तुम्ही तिथे 9:45 चालले, अजिबात करू नका. पोहोचलात फार चांगली गोष्ट आहे, काही होऊ शकतं. रिपोर्टिंग टाइमच्या 1 तास आधी. काय प्रॉब्लेम आहे आपल्याला जाऊन तिथे थांबायला आणि बसायला? 1 तास आधी. रिक्वायर्ड डॉक्युमेंट, जे डॉक्युमेंट सांगितले कॉल लेटर डाउनलोड केल्याच्या नंतर जे इन्स्ट्रक्शन्स केअरफुली वाचून घ्या. जे डॉक्युमेंट सांगितले एक सुद्धा कमी घेऊन जाऊ नका, एक्स्ट्रा असले तरी चालते. फोकसने आधी सांगितलं.
पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. दिलेले इन्स्ट्रक्शन केअरफुली वाचून घ्या. सुटतं आपण वाचत काही नाही, आपण नेहमीप्रमाणे निघून जातो, प्रॉब्लेम होतात. चांगलं प्रिपरेशन झालेलं असतं पण तिथं डिस्टर्ब होतं, माइंडसेट व्यवस्थित होत नाही किंवा राहत नाही. डिस्टर्ब झाल्यानंतर त्या एक्झाम सेंटरच्या आतमध्ये म्हणजे हॉलमध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण पूर्णच डिस्टर्ब होऊन जातो. त्यामुळे ह्या टिप्स खूप महत्त्वाच्या. एक्झाम सेंटरला जा त्या दिवशी ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला करायच्या मित्रांनो. करायचं आता प्रिव्हियस इयर पेपर्स तुम्हाला मित्रांनो करायचेच आहेत. बेस्ट रिसोर्सेस काय आहे, परीक्षेत पास व्हायचंय ना. मॉक टेस्ट, प्रिव्हियस इयर पेपर, ऑफिशियल वेबसाईट कंटिन्यू चेक करत चला. बुक्स तुम्हाला सगळे माहिती आहे, बोर्डेज करिअर अकॅडमीचे स्वतःचे बुक्स आहेत ते यूज करा. किंवा मित्रांनो इथे बघा, रेझनिंग बाय झा, कॉन्ट बाय आर एस अग्रवाल, इंग्लिश ग्रामर रेन मार्के. काही प्रॉब्लेम नाही, करा. पुढे जाऊ. मला वाटतं 15 दिवसाचं हे प्लॅनिंग जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं, मी जे सांगितलंय तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. दिवस कमी आहेत, 15 दिवस आहेत, उद्या लास्ट डेट आहे. अप्लाय केलं नसेल तर करून टाका. आणि मित्रांनो मी सांगितलेलं हे सगळं डे वाईज प्लॅन जो आहे तो फॉलो करा. बेस्ट. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.